नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। आज आहे 15 जून 2024। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो, आता म्हणजे आज 15 जून पासून तर जवळपास 23 जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार। आज या तालुक्यात पडणार, उद्या दुसऱ्या तालुक्यात, परत त्या तालुक्यात, म्हणजे एक दिवस आड पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला। आणि परत एक सांगू इच्छितो, राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस मध्ये जवळपास पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं, पाऊस सुरू आहे, पण सर्वदूरचा पाऊस नाही। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हा पाऊस सर्वदूर पडणारा नाही, भाग बदलत पडणार आहे। आज या तालुक्यावर पडेल, आज या गावात पडेल, तर उद्या दुसऱ्या गावात पडेल म्हणून हे अंदाज लक्षात येतात। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मग नेमका पाऊस कधी येणार, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर 25 जून पासून म्हणजे 25 ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात सर्वदूर मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये 15 जून पासून ते जवळपास 23-24 जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊस म्हणजे भाग बदलत पडणार आहे, जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे, अकोल्याकडे तसंच पडणार आहे, अमरावतीकडे तसंच पडणार आहे, वाशिमकडे पडणार आहे, हिंगोलीकडे, नांदेडकडे, त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे। आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली, परभणी, बीड, संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत पडणार आहे। त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर या भागात देखील भाग बदलत पडणार आहे, नगरकडे देखील भाग पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे, पण असा सर्वदूरचा एकाटे पाऊस। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे 15 जून पासून ते 22 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा मध्ये चांगला पाऊस, जास्त पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे, परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे, आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे, आणि सोलापूर जिल्ह्यात एक, म्हणजे ह्या 16 ते 22 मधला जरा मोठा पाऊस पडणार आहे। म्हणजे काही काही ठिकाणी ओढे नाले वाहतील, कुठं मुसळधार पडेल, वाऱ्यासहित अतिवृष्टी देखील होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। सर्वदूर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या। राज्यामध्ये तुम्हाला एक माहिती असं सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक मी अंदाज दिला होता की शेतकऱ्यांना समजा जूनमध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला, यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षीची ही कायमची तारीख लक्षात घ्या, दरवर्षी संपूर्ण राज्याची पेरणी 27-28 जूनला सुरू होईल। म्हणजे हे लक्षात घ्यायचं। तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या, दरवर्षी 27-28 जूनला पाऊस पडणार आणि तुमची पेरणी होणार। त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील एक तारीख लक्षात घ्या, जुलैमध्ये 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 ह्या 5 दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या। त्याच्यानंतर काय करा, 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर, 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख कायमची दरवर्षीची लक्षात घ्या, यापुढे पाऊस कोणालाच विचारू नका। त्याच्यानंतर काय करा, एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या, 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून ही एक लक्षात घ्या। त्याच्यानंतर काय करा, आणखीन एक गारपिटीचे तुम्हाला एक तारीख सांगतो, दरवर्षी 22 फेब्रुवारी ते 10 मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गारपीट होते, हे कायमचं लक्षात घ्या। म्हणजे सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्याला सांगतो, आता म्हणजे आज 15 जून पासून ते 22-23 जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही। ज्या ठिकाणी पडणार तिथं ओढे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकऱ्याला